भाई लोक, सायली जे काय बोलते ते आपल्याला पटतंय. हे बघा, जर बुडायचं नसेल ना तर आपल्याला हात पाय मारावेच लागणार आहेत. ठीक आहे, आय एम रेडी. आम्ही पण. आम्ही पण. रेणुका, तूच म्हणतेस ना की बाप्पा नेहमी आपल्या सोबत असतो, हो ना? मग अशा वेळी तरी तो आपल्याला का सोडून जाईल? आपला बाप्पा आपल्या सोबतच आहे. आता फक्त गरज आहे ती आपण पाऊल पुढे टाकण्याची. आणि ट्रस्ट मी, तो आपल्याला नाही पडू देणार. असं अलगद उचलून घेईल आपल्याला. सायली मॅडम, खरंच आपण ग्रेट आहात. थँक्स. खरं आपलं ऐकत बसले असते ना. ठीक आहे, बस. आभार प्रदर्शन खूप झालं आता. आता आधी सगळ्यांनी फोन चालू करा आपापले आणि घरी फोन करून कळवा. हो, मी फोन करणार बापा घरी आणि नंतर ना असं मस्त आंघोळ करणार आरामात हॉस्टेलवर. मी तर 2 तास डुंबून राहणार आहे बाथटब मध्ये. हो, आपण पण. तुझ्याकडे आहे काय बाथटब? टब नाही येड्या, पण टाकी तर आहे ना. टाकी धुवायच्या नावाखाली टाकीत उडी मारून बसतो. ऐका ऐका जरा ऐका, तुम्हाला जे करायचे ते करा, पण आधी रूम वर जा, फ्रेश व्हा आणि आपलं रेग्युलर रुटीन आहे ना ते सुरू करा. हा भाई लोक, सगळ्यात महत्वाचं म्हणजे नॉर्मल वागा. अर्ध बिस्किट कळलं काय? हा, आपल्या बरोबर काय घडलंय असं दाखवू नका. कोणाला असं संशय आला नाही पाहिजे, कळलं? रेणुका, ऐकलं ना? नॉर्मल वागायचं एकदम. एकदम नॉर्मल. बघ, बाहेर कोणाला काहीच कळलेलं नाहीये. सो चिल. गुड. चला आता जाऊ, फ्रेश होऊ आणि लेक्चरला भेटू लवकर. डन. डन. हे का एवढं कोणासाठी आणलंय? कोणासाठी म्हणजे? तुमच्यासाठी. तिच्या लग्नाचा वराड नव्हतो घेऊन येणार आम्ही इथे. हे गप बसा. जेवढं तुझ्या पोटात जातं ना तेवढंच खा. बाकीचं मी आणि माझी फूड पार्टनर खाऊ. घ्या. तुझी फूड पार्टनर आलीये कुठे पण? म्हणजे रेणुका नाही येते? तिला या सगळ्यातून बाहेर पडायला जरा वेळ लागेल असं वाटतंय. ती खूप घाबरली आतल्या आत, खूप डिस्टर्ब आहे. लेटर टेकर टाइम. एक्झॅक्टली, मी पण हिला तेच म्हंटल. लेटर टेकर टाइम. धवल कुठे आणि तो नाही आला? तो कसला येतोय? तो आजीच्या आजचं कालवण कोण मस्त झोपला असणार. झोपला नाही. झोपला. तुला काय झालं? जाम झोपला. कुणी मारलं तुला? रोहितच्या माणसांनी मारलं? अरे, एक मिनिट. तुम्हाला वाटतं तसं काय नाही. आणि मार नाही काय, प्रेम आहे, प्रेम. प्रेम? वहिनी कधीपासून तुझ्यावर असं गाडी प्रेम करायला लागली? का बस. रुचिरा नाही, मग आजी.
ते आपण 2 दिवस घरी गेलो नाही ना म्हणून आजीनी लय झोपला. ऐक एवढं मग काय, आजीचा मार खाल्ल्यावर असं वाटायला लागलं की घरी जाण्यापेक्षा पोलीस स्टेशनात गेलं असतं ना तर परवडलं असतं. बरोबर, पोलीस स्टेशन मध्येच जा, तीच खरी लायकी आहे तुमची. चक्र्या काय पण काय बोलतो सर? चल पळ इकडनं, चल पळ. ए मला पण काय फार हाऊस नाही तुमची तोंड बघत बसायची, कळलं ना? नाही ना, मग कशाला इथे तुझं थोबाड नाचवत उभायस? चल निघ. ए जातो जातो, आधी एक वडापाव दे चल. हा, तो मी विकत घेतला, कळलं? ए घे 10 रुपये घे आणि एक वडापाव दे चल. अरे चक्र्या, मग त्यापेक्षा तूच जा ना आणि अम्माकडून घे ना. अरे बाळा, त्या अम्माकडे तुम्ही शिल्लक ठेवलेत का वडापाव? हा बुक्कड सगळं इथे घेऊन आलाय. बुक्कड कोणाला बोलतोस? हा? बुक्कड कोणाला बोलतोस? अरे दुसरं कुणी आहे का इथे चबर चबर खाणार? माझ्या खाण्यावर आलास ना तर आता काय करशील रे? हा? मारशील मला? मार मार मार, मर्डर करून टाक माझा, मार ना मार ना. निघ. आता का? आता का? उठ ना, मार ना रे मला, मार ना माझं मर्डर करून टाक ना, मार ना. ती काय रे, आपण काय बोलतो मर्डर वगैरे? कसला मर्डर? कोणाचा मर्डर? मला काय माहित कसला मर्डर, तुम्हालाच माहित. आणि मी कुठे तुमच्यासारखे मर्डरचे हॉरर सिनेमे बघतो हॉस्टेल रूम वरती आणि मग क्लासरूम मध्ये ओरडत येतो? नॉनसेन्स. घे हा वडापाव घे आणि निघ. जीव जाळू नको उगाच वडापाव पाहिजे. जा चल. ए भीक नकोय मला, कळलं ना? मग काय भाव हवाय? तो तुला या जन्मात कधी मिळणार नाहीये. असं तुला वाटतं, पण ज्या दिवशी मिळेल ना तेव्हा. एक मिनिट हा. मग ज्या दिवशी भाव मिळेल ना त्या दिवशी आमच्याशी येऊन बोलायचं, कळलं? चल निघ आता. नॉनसेन्स. मला वाटलं त्याला कळलंय की काय. शांत बस, कुणालाही काही कळलेलं नाही. आणि काहीच एक गोष्ट लक्षात घ्या, पब्लिक प्लेसवर आपण या विषयाबद्दल बोलायला नको. पब्लिक प्लेस काय, कुठेच बोलायला नको, स्वतःशी पण नको. ते कसं शक्य आहे? मला नाही माहिती, पण आपण हेच विचार सारखे गोळवत राहिलो ना मनात तर एक दिवस चुकून आपणच कोणाशी तरी बोलून बसायचो हे सगळं. अशी खूप भीती वाटते मला. सायली, डोंट वरी, असं काही होणार नाही. त्याचं काय ना, आपण या सगळ्या प्रकरणामध्ये मेंटली एवढं थकलोय ना म्हणून आपल्याला असं वाटतंय. मला पण तेच म्हणायचंय, दमलोय आपण, जरा आराम केला असता. पण ही ऐकतच नव्हती. नाही रुटीन सुरू करू, नाही तर कुणाला संशय येईल. ये परी, सायली बोलते ते बरोबर आहे. काही लोक आपल्याला रुटीन सुरू ठेवलंच पाहिजे. तसंही घरी बसून पण तेच विचार येणार आहे. अरे पण धवलू, आपल्याला आराम पण तेवढाच गरजेचा आहे ना. 2-3 दिवस केवढे हाल झाले आपल्या सगळ्यांचे. अरे हो, पण बरोबर. मला काय वाटतं, आपण ना आज शांतपणे झोपूया आणि उद्यापासून सगळं काही विसरून पुन्हा नव्याने रुटीन सुरू करूया. हा, पण सगळ्यात आधी हे सगळं संपवेल. चला चला चला, काय नाही. मनवा, तू कशी इथं? रेणुकाला भेटायला आले होते आणि मग बोलता बोलता उशीर झाला म्हणून इथेच थांबले. बरं ठीक आहे, मी पण रेणुकालाच भेटायला आली. मला कळलंय सगळं.